नानी रील काढण्यासाठी पब्लिक बघू शकता. सेजन आणि कचरा बघा. आणि इकडे एवढे रील बनवायला आलेत ना, अक्षरशः जाम म्हणजे जाम. कुठलं पेढं ना आणलं तर सकाळी बनवायला दिलं तर अजूनपर्यंत पेढं बनलं नाही. म्हणजे पेढं बनवायला किती टाइम लागतं सांग, किती टाइम लागतं? 4 दिवस. सगळ्यात लास्टला दर्शन तुला काहीच गर्दी बघू शकता किती मस्त आहे. अगरबत्ती आणि हा हवे असेल तर 10 रुपयाला, हा हवे असेल तर 10 रुपयाला. भरपूर आहे. आजच टाकले सुनबाई नंबरला लावले. सुनबाई नंबरला लावले. मस्तपैकी आलूवड्याची पानं तर बघा सगळा गावठी आहे हो. आपला भरले बघा आपल्यासाठी. जर तुम्ही नवी मुंबईकडे म्हणजे मापे हॅलो काही चालू युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता लेट उठल्यावर जरा म्हणजे माझं कामच होतं जसं रात्री म्हणून लेट उठल्यावर शाळेवर नाही गेलो तर चला घरात जातो. पहिला मम्मीने बनवले पेज, पहिला पेज पिऊन घेऊ आणि नंतर मग कामं खूप आहेत. आज उद्या परवा 3 दिवस, त्याच्यामुळे ब्लॉग थोडा उशीर येतात. जरा माझं ब्लॉगचं सर कंटेनच राहिला ना, म्हणजे शूट करायलाच वेळ नाही भेटत त्याच्यामुळे. आणि मम्मीने मस्तपैकी बनवले बघू शकता. इकडे मिरच्या वगैरे भात वगैरे सर्व बनवून ठेवले, भाजी वगैरे. तर चला पहिला पेज पिऊन घेऊ. बघा पेज इकडे मस्त एवढा कप रोजचा भरतो, रोजचा मी पितो. पहिला पेज पिऊन घेऊ. मस्त पेज वगैरे पिऊन झाले. आता मम्मीने घेतले इथं मसाला काढायला. बघू शकता तुम्ही असं साठवून ठेवता का आपला आगरी मसाला. आता ह्याच्यामध्ये काढेल रोज डेलीसाठी आपल्याला ते साठवून ठेवलेलं आहे म्हणजे दिवाळीपर्यंत. अजून एक डब्बा आहे आतमध्ये पूर्ण होऊन जाईल एवढा मसाला बनवून ठेवलेला आहे. मग दिवाळीच्या नंतर पुन्हा एकदा आपण नवीन मसाला कुठायला जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे. चला नाणीची तर जायचं, मला जरा एक काम आहे, काम पहिला करून घेऊ. तर काहीच नाणीच्या घरा गेलो, नाणीच नव्हती. नाणी गेले बसायला त्यांच्या माहेरी. असू संध्याकाळी जाऊ, काम तरच पूर्ण करूनच जाऊ. बघूया चला वरती जाऊ. हो जेवण तर शिजलं मस्त. थोडा उशीर झाला, खूप वेळ बसलो जाऊ. गप्पा गोष्टी चालूच होते आमच्या. काहीच बघू शकता नाणीने फ्रीज आणि वॉशिंग मशीन घेतले. नाणी आता पार्टी देणार आहे, पण नाणीला चांगलं पेढं तर पेढं नाणी बोलतं बनवायला दिलं. नाणी येते आतमध्ये. नाणी पेढं उद्या म्हणजे बनवायला दिलं ना. हा मग तोच ना, ते पाट्या वाटत असतील. काही दिवस दुसरा काल होता 15 ऑगस्ट, पण काल काही माझं काम होतं म्हणून मी नाही गेला. आता चालू मस्तपैकी नारळी पौर्णिमेची रील शूट करायला. इथून जायचं आहे काय आय थिंक कल्याणला वाटतं, अजून काही लोकेशन माहीत ना प्रॉपर. पहिला नाणींच्या घरात जाऊ. नाणीला पहिलं बघू काय त्यांची गाडी घेऊन जायचे. हेल्मेट वगैरे त्यासाठी घेतले मी. ओला असेल तर ओला करून जाऊ. काहीच पोचलो आपण. दुर्गाडी येते म्हणजे कल्याणचा गणेश घाट. बघू शकता पब्लिक बघा, पब्लिक डेंजर एकदम. आणि सर्व रीलसाठी झाल्या. तर आमची मॉडेल यायची बाकी आहे, तिकडून येईल एंट्री करेल थोड्याच वेळात. इकडे चाललं आहे स्वर गंधर्व ढोल ताशा पथक चालू आहे त्यांचं अजून काम. नाणी रील काढण्यासाठी पब्लिक बघू शकता. सेजन आणि कचरा बघा. आता नाणीला बस ना त्याच्यावर. फायनली आपला रील शूट करून झाले, पण नाणीला तेवढंच थोडंसं दाखवीन. नाणी बोलतो नको दाखव पुढचा त्याच्यामुळे. आणि इकडे एवढे रील बनवायला आलेत ना, अक्षरशः जाम म्हणजे जाम. कुठं पण जा तिथं रीलवालेच भेटणार आहेत, म्हणजे आमच्यासारखे. आपला कसा प्रोफेशनल आहे, प्रत्येकाचा वेगवेगळं आहे, जसं म्हणजे पाहिजे तसं. आपण लवकरच कॅमेऱ्याचा रील शूट करणार आहोत, ती बघा तुम्हाला आवडेलच. चला इथून निघूया. आणि तिकडे वादन चालू आहे, म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे, तर त्याच्यामुळे थोडा. तर काही जस्ट पोहोचलोय. फक्त मध्ये 1-2 टेक घेतलं मी शूटचं. जो बिझी होता, फेजल बिझी होती, जास्त काही शूटच करायला नाही. आता आणलं मस्तपैकी मंचुरियन खूप दिवसांनी दाखवून घेतलं. दोघांना 2 प्लेट घेतल्या. आपण पहिला खाऊन घेतो, मग खाली जातो, मग एडिटिंगला बसतो. थोडा वेळ जर वेस्ट करतो. ट्रॅफिकमध्ये जाम म्हणजे जाम अक्षरच्या कंटाळ. फ्रीज तुम्हाला दाखवला मग अशी मी ब्लॉगवरती. तर आता मी बोललो पेढं ना आणलं तर सकाळी बनवायला दिलं तर अजूनपर्यंत पेढं बनलं नाही. म्हणजे पेढं बनवायला किती टाइम लागतं? किती टाइम लागतं? 4 दिवस. 4 दिवस डायरेक्ट.
हो बाईसो. बरं आता तुम्हीच सांगा किती दिवस लागतात पेढे बनवायला, किती मिनिटांनी मध्ये बनतात, किती तासामध्ये बनतात, किती दिवसामध्ये बनतात. 15 मिनिटात. तरी पेढे नाही आला. माझ्याकडे पैसे नाहीत. फ्रीज घ्यायला पैसे होते याच्यासोबत, पण पेढे आणायला माझ्याकडे पैसे नव्हते, नाही. पप्पाकडे होते. आणलं ना फ्रीज, कसं पण आणलं ना फ्रीज, त्याला महत्व. फ्रीज आणलं तुझे त्याला मोबाईल महत्व. घेतला तेव्हा? मी मोबाईल माझे बर्थडेच्या दिवशी तुम्हाला केक खायला बोलवलं, तुम्ही आल त्या केक खाल्लं, संपला विषय. हा, मग पार्टी तीच पार्टी होती. इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना पालकांना सूचित करण्यात येते की ओ बाबा. दिनांक 17 शाळा पूर्ण दिवस असेल. कधी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना पालकांना सूचित करण्यात येते 15 ऑगस्ट रोजी भारताचा कालचा दिनांक आज असतं. कालचा आजचा कालची सुट्टी आज वाजते, म्हणजे विचार करून झाला किती पोरं ऍक्टिव्ह असेल. आजचा आता. आजचं म्हणजे आज 15 तारीख आहे, आजची 16 तारीख आहे. मग उद्या पूर्ण दिवस शाळा. उद्या पूर्ण दिवस आला असणार आहे. उद्या पहिला श्रावण सोमवार असणार आहे. कंट्रोल कशाबद्दल कंट्रोल? अरे पहिला पेढे घेऊन यार, असं काय करतो म्हणतात. काय उद्या काय, उद्या काय, पक्का उद्या दे. उद्या काय पक्का पेढे. बघू ना देतं का ना. उद्या तरी रेडी होतील ना. हो कुठलं रसमलाई घेऊन हो पाडव्याचं पाहिजे. ना पाडे. मग कुठलं साधेवाले नको, जरा पाडव्याचा आण, एक खाला तरी बरं वाटत. मला काय आणतं मला पप्पा साधेवालं नाही पाहिजे, पाडव्याचं पाहिजे. एक खाला तरी समाधान आहे. हसतो तू यार, असं नाही पाहिजे. आता मिनी फ्रीज घेतले पप्पानी. पाण्याच्या बाटल्या कोण ठेवीन? मी ठेवीन का पप्पा ठेवीन? आई हा पिढी कोण, मी का तू? मी. हा मग काय म्हणतं ना यार. येडा होशील येडा. The next day. गाईज दिवस तिसरा. तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवाराच्या आणि श्रावणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता निघाले मस्तपैकी नाके होता यायला. दूध दही घेऊन येतो, जायचं आपल्याला मंदिरामध्ये. फायनली दूध आणि दही घेतलं तर चालतं. डायरेक्ट घरून जाऊन डायरेक्ट मम्मीला घेऊन मंदिरामध्ये. फायनली मम्मी पण आलेली. आता जाऊ मंदिरामध्ये. सगळ्यात लास्टला दर्शन तुला. काहीच गर्दी बघू शकता की ते मस्त डायरेक्ट लोटामधून. लोटनच्या आले लोटन तिथं खिडकाली मंदिरला जायला पाहिजे होतं. तुम्ही जवळ होतं तुला. 7-12 इथून गेलं. बघू शकता गर्दी. आमची मस्ती अशी. 7-12 जरी इथं असला ना तरी मंदिर जवळ तुला तिथं होता. आमची मस्ती अशीच चालू राहणार आहे. गर्दी बघू शकता. हो हारवाली हार कसा? मला 60 रुपयाला. हा हा या. मोठा घेतला तर मोठा नाही आहे, छोटेच आहे. आता मोठे नाही देवाला, कारण की छोटे फुलं भरपूर महाग आहेत ना. हा. असं पाहिजे नाही. ते असेल. कसं व्हिडिओ व्हायरल होतात. मोठा घेतला का मोठा काय भेटेल, छोटा घेतला तर छोटा भेटेल. रत्नागिरीचं ना आम्ही कल्याणवरून आणले, वाशीवरनं ना बाई, वाशीवरनं जाऊन आणतो आम्ही. हो. आम्हाला 10-5 रुपये मिळायला पाहिजे. मिळाले काही गाववालेत म्हणून तुम्हाला 70-80 रुपये लावले, 60 रुपये लावलेत. हो आवडले तर घ्या. रोल आहे, परगुडी आहे, हार आहे, फुलं आहेत, अगरबत्ती. आणि हा हवे असेल तर 10 रुपयाला. हा हवे असेल तर 10 रुपयाला. भरपूर आहे ना. आजच टाकले. सुनबाई नंबरला लागले. सुनबाई नंबरला लावले. तुझी काय काय डिप्रेशन मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. धंद्यावर बसले ना, जरा बघून घेतो कसे हार गुप्तात. मला येत नाही ना. मग धंदा लावली कसं हार हो गुप्ता येत ताईच्या नाही तर. जोडीला. हो त्या नंदनबाईच्या जोडीला बसलेली. नानीचं पण दर्शनाला आले नाही तर. मदत करावी. सोनबाई तिकडे लाईनीला आहे आणि सासूबाई इकडे धंदा करते. पण हारांचा बिझनेस नवीन खोललेला आहे फक्त श्रावण सोमवारसाठी. श्रावणी सोमवार आहे. बऱ्याच वर्षातून सोमवारी आलेली आहे. आणि नागपंचमी आलेली आहे. सोमवारी कधी नागपंचमी येत नाही, पण बऱ्याच वर्षातून आली आहे. हा. मग आता परमनंट आपला बिझनेस आहे का फक्त श्रावण सोमवारपुरता? हा, परमण आहे. तर काहीच फायनली आपला दर्शन वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. गर्दी आता कमी झाली. पाच पाच घेतला त्याच्यामुळे. चला निघूया इथून डायरेक्ट घरी जायला. तुला तुम्हाला
काहीच तुम्हाला दाखवतो चिन्मय कला केंद्र. मस्त अशा आकर्षक मूर्त्या बघायला भेटतील तुम्हाला. नानासा बसलेला आता मूर्त्या सजवीत जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो मी. हे बघा ते समोर कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला पाहिजे तशा मूर्त्या तुम्ही बुक करू शकता. तर सजवायला चालू केले. आपण सेपरेट व्हिडिओ लवकरच करणार आहोत. जरा वेळ भेटू दे मला. बघा असं कुत्र बसतं रिक्षा. तर काही सोडली मम्मीला. आता चालू बँकेमध्ये. पप्पाचं एक काम आहे करून घेऊ पटापट. चला फायनली बँकेचं काम झाले. म्हणजे सही चेंज करायची होती. तर डेंजर आहे. पार्सिक बँक डेंजर आहे एकदम. हे नेक्स्ट लेवल बँकवाले आहेत. तर जाऊन तुम्ही जर अकाउंट ओपन करणार असाल तर विचार करून ओपन करा. कारण मला गरज होती म्हणून मी ओपन केला. असो जे काय असेल ते पण विचार करा. याच्या आधी पण खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. जेव्हापासून नोटबंदी झाली तेव्हापासून म्हणजे एकदम विचित्र लेवलची बँक झालेली आहे. चला आपल्याला जायचं आता पूजा पंजाब हॉटेल जवळ. तिकडे जायचं मस्त की भाजी बघायला. तिथून जाऊन येऊ. मग तुम्हाला दाखवतो काय काय भाजी भेटतं. फायनली पोचलो आपण पूजा पंजाब हॉटेल जवळ. बघू शकता इथं तुम्हाला रानभाजी कंटोला भेटते. मिरच्या गवतीच्या शिरोळी आणि भेंडी. आपला भाऊ याचं दुकान लवकर दुकानावर या आणि भाजी घ्यायला. आलूवड्याची पानं नाही आहेत का? ते सर्व भाजीवालाच भेटेल तुम्हाला इथून पासून तिथपर्यंत. सगळं आपल्याच ओळखीचं. तिथं पण होते पण. चला बघूया मस्त अशा भाज्या. तर गाबोली आहे बघू शकता तुम्ही. रानभाजी गाबोली. दुधी भेटेल. मिरच्या तुम्हाला कारेले भेटेल. घेतलेत मस्तपैकी आलूवड्याची पानं. तर बघा सगळा गावठी आहे हो. टमाटर आहेत, वांगी. गुजरातचा माल. गुजरातचा गावठी माल. ते घेतले मस्त आपण. आणि याच्याच मागे आपण जातो. इथं तुम्हाला दाखवतो बघा. याच्याच मागं आपण इथं जातो पिटोरी आणायला. इथून आपण असं जातो तिकडे वरती पिटोरी आणायला. या वर्षी आपण गेलो ना कंटोली आणायला इथून. आणि जो पाणी येतो ना आपल्या गावात तो हाच पाणी येतो डोंगराचा सगळा. हा असं त्या बाजूला जातो तिकडून तसा गावात. आपल्याला केवला सुद्धा भेटले मस्तपैकी. आणि आलूवड्यांची पानं आपण जसं चिरनेरवरून घेतली तसं आपली इथं भेटतं. पण ती कसं तिकडे गेल्यावर तिकडून घेतो. आता बघू संकष्टीला जायचं आहे का प्लॅन माहीत ना. तिथं केवला भरले बघा आपल्यासाठी. जर तुम्ही नवी मुंबईकडे म्हणजे माफे इकडे जात असाल तर तिथं सगळ्यांची दुकानं आहेत. या एक होता भाणे आणि आपण याला भाणे बोलतात हे लाल लाल. आणि आपण घेतले कंटोला 300 रुपये किलोनी. मध्ये 400 ते 500 किलो चालू होती. आणि गाबोली आहे 100 रुपये किलो आहे. माहीत नाही. इथं टाकळ्याची कड्डूची भाजी आहे बघू शकता. कोथिंबीर आहे, डांगर आहे. तुम्हाला पाहिजे त्या भाज्या भेटतील. तर काहीच भाजी ठेवली घरामध्ये. आणि मम्मीचा चालू आहे वाचन. म्हणजे कोणता ग्रंथ आहे काय मला नाही माहिती. तर जाऊन विचारेन म्हणजे घरी गेलो. म्हणजे आता चालू आहे नानीच्या इथे. जरा काल आपण जो नारळी पौर्णिमेचा शूट केला होता तिला व्हिडिओमध्ये काहीतरी चेंजेस करायचं. बरं समोर जाऊन बघूया काय चेंज करायचं. मग काही समजत नव्हतं मला. एक मस्तपैकी एडिट वगैरे करून झालं आपला सगळा. जायचं होता गणपती बाप्पाचा शूट करला. म्हणजे मग अशी तुम्हाला दाखवलं चिन्मय कला केंद्र सेपरेटली म्हणजे गणपती बाप्पांची व्हिडिओ बनवायची होती. पण आता झाला उशीर त्याच्यामुळे आता बघू. उद्या पण ऑर्डर मला. तिथून आल्याच्या नंतर आपण जाऊ शूट करायला. मम्मीने मस्त इथं केवला वगैरे साफ करून घेतला आणि केवला बनवला सुद्धा. तयारी चालू आहे इथं. आणि मग अशी आपण आलूवड्यांची पानं आणलेली ती इथे. म्हणजे आज किंवा उद्या बनवेल मम्मी समजा. याची तयारी उद्या दाखवेन तुम्हाला कसं. चला जाऊ. काहीच फायनली पोहोचलो घरामध्ये आणि सर्व कामावर आहे. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.